हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहे सर्वजणी? मजेत ना? आता चला मी करत आहे मुगाची दोशी. त्याच्यासाठी बनविली बघा ही अशी छान नारळाची चटणी. आणि भाऊ आज निघालाय चाललाय, त्याच्यासाठी ह्याच्यात गोबीची भाजी आणि 2-3 चपात्या दिल्यात, कारण त्याला दिवस जाते जायला. आता ही अशी गोबीची भाजी डब्यात भरली आहे. तर डबा बांधते, कारण 5 वाजते त्याला जायला, 5 वाजते 6 वाजते माहीत नाही. आणि नाश्त्याला आहेत आपले मुगाचे दोशे. नकोच म्हणून लागलं, बळच म्हणलं अरे नाही तसं नसतंय, करून जाई नाश्ता, कारण वेळ होता या 8:30ला गाडी, आता वाजलेत 6:45. आता निघतंय त्यानं 7-7:15 कारण इथं ट्रॅफिक वगैरे असते ना, तर त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम. आधी जाऊन थोडंसं बसलेलं बरं, त्याच्यानं लवकरच निघतो म्हणलं. आवरलंय त्याचं बी सगळं. आता नाश्ता कर म्हणलं, ह्यांनी जातो म्हणले सोडायला, हे गेलेत आंघोळीला. तोपर्यंत म्हणलं आता ह्यांचं मला बी 7ला खाली जायचं असतंय, नाश्त्याची तयारी करते, ह्यांना नाश्ता देते आणि खाली जाऊन येते पटकन 10 मिनिटात. तर चला नाश्ता दोन्ही खाऊन घ्यायचे. दोन्ही बघा हे काय असं आहे. आता नाश्ता त्याला करायचा नव्हता आधी, आता 2 केले तर 2 नाही, एकच. अरे मामा पातळ येते लेकरांबरोबर. मी बी मामाच म्हणते बरं का, कधी कधी तूप लावू का. ग्रीन डोसा छान लागते बरं का असं तूप लावून. काढ ना ते. तर चला बघा किती वाजलेत 7. आता 7:30ला निघा, मी येते खाली जाऊन बरं का. हो आल्याच्या नंतर चहा पाणी. हो पाण्याची बॉटल देऊ का? घेतोस बा मामा, घेतोस तिथं. होती ना ती तुम्ही नेली नव्हती का तिथं मॅच बघायला सोबत भरून? हा तिथंच दिली फेकून, तुम्ही आणली नाही ना घरी. हो निघू देत नाही स्टेडियम मध्ये, न्यूज देत नाही तर. हां 20 रुपयाला गिलास पाण्याचा. हो अगं बाई, फ्री होतं म्हणलात की. अच्छा अच्छा, तोपर्यंत तुम्ही येऊन एकदा तरी घेऊन पेला असेल. निघाला बघा. त्याच्या मित्राने एक शर्ट सांगितलंय, पण आता एका तिकिटावर एकच होतं, त्याच्यामुळं तुला बघितलंस की किती येते. आता ह्यांचं काय केलं त्याच्या मित्राला. बरं झालं त्यानं सकाराम ना. आता म्हणलं जाऊ द्या, तुम्ही तर केव्हा घालणार आहेत ते तरी घालील की. हां जाऊ द्या. हां शर्ट केव्हा येतं. ए जय मामा चालला ना. केलं का? हां बरं. सोनू बाय. केव्हा येतो आता? बाय यूट्यूब फॅमिलीला बाय. हां रक्षाबंधनला येतं या, दरवर्षी येतं. आता मॅचमुळे झाली मध्ये चक्कर. त्याच्या बॅगीचे बंद चांगले आहेत, त्याच्या वजन तुटायचं चांगले आहेत ना. हां तरी बी नाहीतरी मोठ्या बंदाला धर मग. जेवण ते कर बघ, डबा दिलाय. हां हां फोन कर गेल्यावर, फोन कर गेल्यास. हां बाय. हाय हॅलो मैत्रिणींनो, कशा आहेत सर्वजणी? मजेत ना? आणि मजेतच राहायचं. चला मी काल कमेंट योजनेमध्ये सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर कशा आहात? ऊन बघा, उन्हानं तेवढा कहर मांडलाय ना की विचारायचंच काम नाही. अजून आले आत्ताच खालून घरातून आले, तरी बी एवढा घाम आहे ना की बघायचंच काम नाही. तर चला सकाळचं जसं तुम्हाला रुटीन दाखविलं. भाऊ गेला सकाळीच, करमलं नाही. राहाय म्हणलं त्याला बी कामाला. त्याच्या मालकाचे फोन ते येऊ लागले, कधी यायलास कधी यायलास. त्याला इथं येऊन झाले ते 2-3 दिवस, पण त्यांना अगोदरच त्याला कॉफी मशीनची ती ऑर्डर होती, त्याच्यामुळे अंबाजोगाईला होता आल्याला. 2 दिवस झालं, 2-3 दिवस तिथंच होता. त्याचे 9 ते 10 दिवस मोडले. तर त्याच्यामुळे सारखे त्याला बी फोन येऊ लागले कामासाठी. त्याच्यामुळे म्हणलं आता जातो. राहाय म्हणलं होतं आजच्या दिवस, पण त्याला 2 दिवस झाले सारखेच फोन येऊ लागले. गेला बघा सकाळी, मग भाजी पोळी करून दिली सोबत, आणि नाश्ता कर म्हणलं. एकच खाल्ला डोसा, नकोच म्हणू लागला. त्याला बी करमत नाही जाताना. तर मग बघू आता त्याला वाजतात आता बघा, नाही बी म्हणलं तरी 5-5:30. आणि जर गाडी क्रॉसिंगला कुठं थांबली तर 6-7 बी वाजते.
काही सांगता येत नाही आहे गाडीचं. तर गेल्यास कर म्हणलं फोन, बरं म्हणलं आहे. म्हणजे आल्याच्या नंतर आल्यावर यायला म्हणल्यास चांगलं वाटते, पण जेव्हा जाते त्यावेळेस करमत नाही आणि चांगलं पण वाटत नाही. काय की आता या म्हणलं आहे राखी पौर्णिमा चुकवत नाही त्यानं. दरवर्षी जसं माझं लग्न झालं तसं त्यानं राखी पौर्णिमेला येतंय म्हणजे येतच असते. काही असू जा, किती काम असो काही असो येतच आहे त्यानं. तर चला ताईंनो, आता काय लावायचं आहे तर दाखवते तुम्हाला. मला राजगिऱ्याच्या भाजीचं वरण लावायचं आहे, शेअर करते तुमच्यासोबत. तर ह्या राजगिऱ्याचं वरण बनवायले मी. चवीनुसार तुम्ही जशी पाहिजे तशी तुम्हाला चटणी घाला ह्याच्यात. मी माझ्या चवीनुसार घातली. 2 टोमॅटो घातलेत. हे राजगिरा धुवून व्यवस्थित चिरून घेतला आहे. 2-3 मिरच्या घातल्यात. आणि खाली जी आहे तर ही आहे आपली तुरीची डाळ. हे पण मी कारण आधीच डाळ कधी शिजवताना आधी भिजू घालू जाता नाही हो का. अशी जी आहे ना ही आपली डाळ अशी मी सकाळीच भिजू घातली होती 9 वाजता. हे पहा इथपर्यंत मिरघाट. एक तर आपला गॅस पण वेस्ट जात नाही आणि शिस्ती पण चांगली आणि चव पण छान लागते. तर हे पहा चला मी घेते आता कुकर लावून. कसं करायचं काय नाही सगळी रेसिपी ह्याच्या आधी पण दाखवलेलं आहे, पण तरी पण आता अजून एकदा दाखवते. आता जे आता उठलाय त्याला डोसा करून द्यायचा आहे आता बघा ताईंनो.